महाराष्ट्र विधिमंडळमध्ये बसून सदनामध्ये बसून माणिकराव कोकाटे हे रमी खेळतात. म्हणजे एक कृषी मंत्री ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये सुधार करणार, आमचे शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही ते थांबणार आणि तुम्ही बसून असा रमी खेळतात. म्हणजे काय परिस्थिती आली आपल्या राज्याची, कशी हे सरकार आहे. कधी संजय गायकवाड, कधी संजय सिरसाट, कधी माणिकराव कोकाटे, हे काय चाललंय. देवेंद्रजी, आपण एक खूप हुशार मुख्यमंत्री आहात, एक चांगले मुख्यमंत्री आहात, खूप तुमचं नाव आहे, तुमचं भविष्य पण आहे. पण आपल्या हाताखाली हे सगळं चाललंय. म्हणजे काय मजबुरी आहे, काय दुर्दैव आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एक मांग करतोय की तुम्ही माणिकराव कोकाटे यांचा इस्तिफा घ्या. असे लोक नाही पाहिजे आमच्या मंत्रिमंडळात. 13 कोटी जनता त्राय करत आहे. आमचे शेतकरी बंधू बांधवने काय म्हणजे काय समजणार की तुम्ही काय करणार आमच्या राज्यासाठी. असे जर असंवेदनशील कारवाई तुम्ही सदनामध्ये बसून करणार, तुम्ही कधी मारहाण करणार सदनामध्ये, कधी असे रमी खेळणार, तर हेच काम करत होता ना शकुनी त्यावेळी कौरांसाठी. तर म्हणजे काय समजायच्या की काय चाललं आपल्या राज्यात. माणिकराव कोकाटेचा इस्तिफा झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे. महाराष्ट्र विधिमंडळमध्ये बसून सदनामध्ये बसून माणिकराव कोकाटे हे रमी खेळतात. म्हणजे एक कृषी मंत्री ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये सुधार करणार, आमचे शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही ते थांबणार आणि तुम्ही बसून असा रमी खेळतात. म्हणजे काय परिस्थिती आली आपल्या राज्याची, कशी हे सरकार आहे. कधी संजय गायकवाड, कधी संजय सिरसाट, कधी माणिकराव कोकाटे, हे काय चाललंय. देवेंद्रजी, आपण एक खूप हुशार मुख्यमंत्री आहात, एक चांगले मुख्यमंत्री आहात, खूप तुमचं नाव आहे, तुमचं भविष्य पण आहे. पण आपल्या हाताखाली हे सगळं चाललंय. म्हणजे काय मजबुरी आहे, काय दुर्दैव आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एक मांग करतोय की तुम्ही माणिकराव कोकाटे यांचा इस्तिफा घ्या. असे लोक नाही पाहिजे आमच्या मंत्रिमंडळात. 13 कोटी जनता त्राय करत आहे. आमचे शेतकरी बंधू बांधवने काय म्हणजे काय समजणार की तुम्ही काय करणार आमच्या राज्यासाठी. असे जर असंवेदनशील कारवाई तुम्ही सदनामध्ये बसून करणार, तुम्ही कधी मारहाण करणार सदनामध्ये, कधी असे रमी खेळणार, तर हेच काम करत होता ना शकुनी त्यावेळी कौरांसाठी. तर म्हणजे काय समजायच्या की काय चाललं आपल्या राज्यात. माणिकराव कोकाटेचा इस्तिफा झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे. महाराष्ट्र विधिमंडळमध्ये बसून सदनामध्ये बसून माणिकराव कोकाटे हे रमी खेळतात. म्हणजे एक कृषी मंत्री ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये सुधार करणार, आमचे शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही ते थांबणार आणि तुम्ही बसून असा रमी खेळतात. म्हणजे काय परिस्थिती आली आपल्या राज्याची, कशी हे सरकार आहे. कधी संजय गायकवाड, कधी संजय सिरसाट, कधी माणिकराव कोकाटे, हे काय चाललंय. देवेंद्रजी, आपण एक खूप हुशार मुख्यमंत्री आहात, एक चांगले मुख्यमंत्री आहात, खूप तुमचं नाव आहे, तुमचं भविष्य पण आहे. पण आपल्या हाताखाली हे सगळं चाललंय. म्हणजे काय मजबुरी आहे, काय दुर्दैव आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एक मांग करतोय